सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। काय तुमचं माझा व्हायला नाश्ता करून देता ना त्यांच्या आवडीचा
कळसाला खाली पडून चोळता तर किंवा कलश आहे आता विनोद करा महाराजांना महाराज आलेच म्हणा इथे आणि त्यांना आपल्या घरी जाण्याचं सांगतात तुमच्या नात्यांना सांगतात महाराज त्यांना घरी जाऊन त्यांना मला तरी सांगा तुमच्याकडे आले ते म्हणून तुमच्या नावानं तिकडे चालू
बाबा महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय। राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय। श्री सद्गुरु संत वर्य योगीराज शंकर महाराज समर्थ। ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरु दर्याचे महामेरू कृपा सागर केवळ पाहुणी श्रींचे दुःखींना साष्टांग केले मी वंदन। श्रीचे स्वतंत्र पाहुण कमी कष्ट केला नसतो। श्रींच्या वरदास्ता हृदय कैलास समस्त शिव पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले। श्रींच्या वरदास्ता शिवनिवासाने दिसत मी कधी चालू शकतो कैलास पाहिले। पार्वती म्हणते शंकर मी गोलोकी जाणार येणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय। अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सगळा अंतरीण प्रकृती काळा रूपापासून वेगळा। सहजा
तुझ्यासाठी मला तर कोणी न ओळखणारा, मजजवळ न कोणी येणारा, दूर जातीला पाहुणा. ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणारा, पार्वती शंकर वदत पार्वती झाली चकित. शिव पार्वती हा संवाद कैलास सुखद देखावा अगदी अंतर्धान झाला. त्याच वेळी या वर्तनाचा देवपुरा एकावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकट दिव्य शरीर तेजस्वी. शिव पार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला, हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखून पाहतात. काय स्वामींचे ते दिसले कोटी सूर्य जणू प्रकटले, दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडली भव्य प्रशस्त. स्वामीने मजकडे पाहिले डोळे मजवरी रोखले, स्वामी काही न बोलले सुवास केले प्रेमाने. मग स्वामींनी काय केले दोन्ही पाऊल लांबवले, दोन्ही पदवर उचलले, गुडघे नेले छातीशी. गुडघे घेऊन छातीची हाताची मिठी चरणाची बैठक ऐशी घालून काशी समर्थ बसले डोलात. समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले, ऐसे समर्थांच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे. समर्थांनी मिळालो तो शंकर महाराज प्रकटले, शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला. दोन्ही पाऊल लांबवले समर्थांनी आधी दाखवले, आजान भाऊ अगदी असले होते शंकर महाराज. समर्थांनी आधी दाखवले तसे शंकर महाराज झाले, तशा बैठकीत मी शंकर महाराज. समर्थांच्या दिव्य दृष्टीतून समर्थांचा अवतारावली शंकर महाराजांनी काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतून मी केलं महाराज समर्थांचा हो. स्त्रीच्या दिसत भगवान दत्त उभे असतात. अष्टावक्र दत्त म्हणतात अवतार घ्या, अष्टावक्र अवतार घेतले ते शंकर महाराज. अष्टावक्र तो अधिकारी गर्भात आई जास्त अधिकारी केला. जनक राजाने प्रश्न करून बंदिवासात ठेवले, वर्षांच्या असून समर्पक दिले उत्तर. त्यामुळे पंडित ऋषी मुनी सुटले बंदी काळातून ऐसे तो अधिकारी म्हणून विख्यात होते. ऐसे अष्टावक्राचा अवतार केली शंकर महाराजांच्या पाहिले. अष्टावक्रांनी त्यांना म्हणते शंकर महाराज तसे तसे अष्टावक्र अवतार. अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असले शंकर स्पष्टपणे कळलेच. शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली. त्यांच्या डोक्यावर तीन मटा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असेल प्रश्न मला पडते. त्या प्रश्नाचे उत्तर या तिघांनी दिले तर संगतीही मनोहर राहील स्पष्टपणे. तीन मटात डोक्यांवर तिघांचाही अवतार असतील महाराज शंकर पहिले महाराज निश्चित. शंकर महाराज शंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावक्र दृष्टांत स्पष्ट झाला. एवढ्या वेळेवर दृष्टांत झाला म्हणजे सुंदर अगदी पहाटे 4 वाजता उठलं, पांघरून घेऊन निघलो, जणू पाहू लागलो दृश्य स्पष्ट. टीव्हीच्या पडद्यावर चरण तिसरे फिरत चौथे चरण फिरू लागले. नंतर चरणे स्थिर होतो उभी स्पष्ट झाली. डोळे मी झाकलेले असते वरती पांघरून घेतलं, जणू टीव्ही पाहत आहोत. चरण गरगन फिरत नंतर चरण स्थिर होतं, संपूर्ण होई स्पष्ट लक्षपूर्वक वाचले. ओवी लक्षात ठेवली, उठून ओवी काढली, संपूर्ण ओवी पहा सगळी पुढीप्रमाणे असेच. शंकर महाराजांचे चरित्र रसागोड पवित्र, ज्याला वाटे आपण पात्र तो सत्पात्र होते. ओवी किती महत्वाची, ओवी किती मोलाची, ओवी किती गोबीची, खोल अर्थ ओवीत. शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत त्यांना ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी. ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच रसा चरित्र, त्यांना चरित्र पवित्र, गोड चरित्र त्यांनाच. असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांना चरित्र पवित्र करेल हो निश्चित. ज्यांची भूमिका ही होती त्यांना दिसेल संगती महाराजांच्या सर्वगती चमत्कारिक दिसतील. महाराजांचे चरित्र सगळे आहे चित्र घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणाला ठाऊक. अगणित घटना पटवीच्या घटनाच्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील. किती असो विधिवत चिकित्सक असो विद्यार्थी तो येथे चालेल त्यांचे काही नाही. मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेला कायदा ज्यांचा भाव आहे त्या सर्वांच्या सगळीकडे. अशा शक्तीचे ज्ञान असे येणार करून श्रद्धेचे कारण ते तेव्हाच काही कळेल. असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकांचे कायदा आपले तरी महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होता. महाराजांचे चरित्र घटना घडल्याच्या सर्वत्र पुन्हा माहिती दिली मात्र हे चरित्र वैशिष्ट्य. कुणाचं काही जाणवले ते त्यांनी सांगितले, कोणी काही अनुभवले कथन केले त्यांनी. कोणाच काही दृष्टांत झाले ते त्यांनी वर्णन केले. प्रत्यक्ष जे काही सांगतात ते तसेच. जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले. असे अनेक प्रसंग रंगे विविध कथाही तशाच. अशा अनेक कथांपासून कधी पासून काही कथा पारखून अनेकांना भेटून निष्ठांताची चर्चा करून ऐकून कथाची केल्या होत्या. जेवढे देता येईल खरे तेवढे तेवढे एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच दिले जाणार. सर्व भक्तांना एवढे मुद्दाम दिले तेवढे शंका पुन्हा यावी पुढे म्हणून ते सांगितले. जो एक चरित्र वाचेल त्यावर विश्वास ठेवला त्याला शंकर एवढा बाजूने टाकला. ज्यांच्या मनात येईल शंका त्याला देऊन स्वर्ग नका शेवटी रंगाचा होणार. भारतात मुंबई इलाक्याचा जिल्हा खेडेगाव आहे.
या तापूर गावात एक ग्रस्त असे राजा चिमणाजी, त्यांचे नाव शंकरांची पूजा अर्चा नेहमी शिवरायांची चर्चा शिवमंदिराकडे सदा मोठ्या उमेदीने असे हो. पत्नी ग्रह प्रदर्शन नेहमी शिवपात्र लक्ष ओम नमः शिवाय जप लक्ष करी दोघे नेहमी घरी कशाची न आनंद करण्याची असे कारण सर्व प्रकारचे प्राण त्यांच्या ठाई होते असे. एवढे सुखे असून सारी एकच नंतर होती उरी सर्व संसारामध्ये घरी काळजी ठेवा. एवढे आपण शिवभक्त शिवकाळ इच्छा करू तैसे काही नारे मनात पती पत्नीच्या पाहू. यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच नाही मनात निष्ठावंत भक्त तो. मनात भक्त होता कामना शिव होते साधना द्वेष होती मनात जबाबदार आपण. फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा आपलाच म्हणा असता करा शिक्षा पुन्हा मिळेल. चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी एक तपस्वी आला स्वप्नी अग्नी शिके तेजस्वी. पहाटेच्या समयाच्या दिव्य तपस्वी स्वप्नात येतात दिवस त्यांना देतात तपस्वी होती स्पष्टपणे. दिव्य साधू तेजस्वी तेजपुंज तपस्वी रूप मनोरम मनस्वी खंडकडित म्हणाले. चिमणाजी उठ झटपट रपले तुझे कापड कष्ट होईल आज ईश्वर तुला हवे ते मिळेल. अशा असे फिरत येथून टाका नजर झाडी तुला दिसेल. त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसेल तुझं बसलेले वाघाच्या डोक्यात निघलेला बालक एक दिसेल. आदर तेथे जाऊन एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले. अंतरानं चिमणाजी अगदी कडवडून जागा झाला लगेच. वंदन केले शंकराला अपार आनंद झाला. त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला कर. चिमणाजीचा झाला आनंद पत्नी सोयी ब्रह्मानंद वरात पडला परमानंद आणि ते आनंद आनंदाने चिमणाजी उज्ज्वल सांगे लोका माझे लोक दर्शन नाराजी जीवन करू लागले. पारमार्थिक आपली वाटचाल उज्ज्वल देजे होते साधनाची करायला खूप अगदी निभावली. साधनासाठी परमात्माचा नियम असे महत्वाचा उडू नये कधी वाचा तेव्हा परमार्थ साधेल. लोकांची निंदा केली नियत सेवा करणारी चिमणाजी वृत्तीने डळली म्हणे जय शंकर. नित्य पहाटेचे पुण्य स्नान तुझ्या जपले विवेकापद पारायण सोमवार उपवास. साधना उपाय त्यांची अशी चालली होती प्रतिदिवशी ओम नमः शिवाय वाचाशी चालत असे अखंड. दृष्टांत होता त्या दिनी लोकांनी स्नान करून पूजा उपासना आटोपून योगी निघाले बाहेर. ओम नमः शिवाय जप करीत चालले जप जप दृष्टांत तळा समीप वाहून पोहोचले. जे जे दृष्टांत पाहिले ते सर्व प्रत्यक्ष सिद्ध तो वाघही दिसले तसेच. एक वाघी त्या बाळावरती उभी राहून दूध वाजत होती. हे झाले ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता तो. हाच वृक्ष वृक्षात होता. चिमणाजी ओळखत एक धरून पुढे जातात हिरवे होऊन चिमणाजी. वाघ वाघी डोकून पाहत असता येथे जाऊन चिमणाजी ते बाळ उचलून छातीशी धरून परतला. बिल्व वृक्षाचे ग्रीदल पान त्या बाळावर पडून दोघेही ते बाळ घेऊन अंतःपुरी परतले. वाघ राहिले तसेच बघत जीवनाचे आनंद नाचत चिमणाजी रमणानंद चालत बाळ घेऊन घरी येते. त्या दिवशी उभयताचा होता कडकडीत उपवास. सोमवारचा तो दिवस हा अपूर्व झाला. पुत्र लाभ झाला सुंदर. त्या दिवशी शंकराचा होता वार तो म्हणजे सोमवार कार्तिक शुद्ध अष्टमी. साधारणपणे इसवी सन 1800 सुमारास महाराजांच्या जन्मदिनी याप्रमाणे असतात. जन्म सात जैन चित्त मूर्ती मात्र निश्चित कार्तिक शुद्ध अष्टमी होता जन्मदिवस हा असे. बालकास असता पाहता चिमणाजीचं प्रेम माळे बाळाचे पटापट मुके येत प्रेमानंद चिमणाजी. पत्नी बाळास मांडीवर घेत तो चिमणा स्वागत चतुर्थ बाळ चतुर्थ माय लेकरू. महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे. पहा सगळा आनंद अश्रू गळाला माता पित्यांच्या मागे. वंदन महाराजांची शंकर जन्मवृत्त कथन होणारा आपल्याला अध्याय सुंदर समाप्त येथे झाला. संत वर्य विराज सद्गुरु राजा श्री शंकर बाबा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री सद्गुरु संत वर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. जय जय महाराज श्री शंकर. भक्तांना जे कल्याण कर स्मरता होती सुखकरण म्हणून त्यांना असोय. श म्हणजे कल्याण कर. कर म्हणजे जो करणारा कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराज माझी विनंती. आपले चरित्र गहन अति तप्त होऊन जाते व ती लेखणी काय लिहिलं. आपले चरित्र जे असलं त्याविषयी पुस्तके प्रकाशित लोकही बरेच काही सांगत विविध साधने अशी. कोठे लागत संगती कोठे जाणवते विसंगती कोठे कर वादवरा कोठे काही बोलतेच. असा तुमच्या चरित्रांचा मार्ग काट्या कुटांचा त्यातून मार्ग काढावायचा अत्यंत कठीण काम नाही. तुम्हीच मला सांगावे तुम्हीच मला सुचवावे तुम्हीच मला कौल द्यावे निवडा करावा तुम्हीच. करावे विचारांचे स्मरण करावे कल्पनांची उधळण लेखन व्हावे रामबाण स्फूर्ती अशी स्मरावे. घटना स्फुरावे सरसर लेखणी करावी चर्चा व्हावे बरोबर चरित्र आपले. माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपल्या चरणी आपली सारी करणी करते करते आपण. आपल्या चरणात स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन वेगात चाले चरित्र लेखनाचे शंकर म्हणून. जन्म झाला मातेविने ऐसे आले का कोठे घडून मातेचा अधिकार मिळवल्या श्रेष्ठ. मातेविने महाराज जन्मले हे तो अगणित पहा घडले अग्नी महाराज. 9 महिने मागविला त्या स्त्रीने पोटचा गोळा त्या स्त्रीच्या स्तनाला पाना फुटतो बसवला.
9 महिने उदरात बालकास जो पोषित तिलास पाना असतो तर त्रिकाळ सिद्धांत मातेविना जन्म होत नसे महाराज मातेविना जन्म तसे पहिला चमत्कार असे महाराजांचा जन्माचा मातेविना पानांना फुटणारा परिचिन्नाच्या पत्नीसर महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा हाच बालक माऊलीचा सिद्ध सहज झाला हीच माता महाराजांची सिद्ध होते सहजाची कशी 5 चमत्कारांची रीत न्यारी असेल चिमुकला बालक पाहून दाटले आनंदाश्रू नाही अष्टभाव आले असून त्यांच्या मनात ही वार्ता आतापर्यंत वायू येण्यापासून नागरिक सारे चकित होत करताक्षणी लोक माती विस्मयाने चिमणाच्या पतीने घेतलेला माते प्रेम पिऊ लागला कौतुक वाटे सर्वांना भारावून गेले धन्य चिमणाजी हो बोले आधी त्यांना स्वप्न पडले स्वप्नाप्रमाणे सारे घडले स्वप्न खरे झाले असे लोक वर्णन करते जे आरंभी होते तेच नंतर पुष्कळी चिमणाजी से आपले चिमणाजीच्या पत्नीने एका 5 दिवसाची अतृप्त मातृत्व तिच्या आत तृप्त झाले मातृत्व हा चिमणाच्या आनंदाचा मुलाचा फलस्पतीचा असेच झाड लावून अवचेने पाणी घातले नियमाने काय उपयोग वृक्षाचा मुद्दाम काय घेतली चांगली केवळ खाण्यास काळ लागली जनावर विकता येईल किंवा हाकलून दिले जाईल स्त्रीचे कसे होईल निंदा सोयीची मातृत्व मिळण्याची जन्माचा हक्क आहे आणि भाग्याचा आधार लोक लांबून चिन्हादीच वदती नमुना आम्हा घेऊ त्या दर्शन आपल्या बाळराजाचे हा सामान्य नवे बालक दिसतो हा त्रैलोक्य नाही त्रैलोक्याचा चालक कोणी म्हणते विचार आज आहे सोमवार हा शंकराचा अवतार घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन जाते मागून आपल्या घराची ऐकून लोकांची वाणी चिन्हाची अंतकरणी आनंद गेला आणि धन्यता वाटे अत्यंत तोही मनात विचार करता इतके दिवस जे शिवव्रत निश्चयाने आपण आचरण फळास आले असावे साधना केली जी कटकर त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर प्रेम शिवाय ज्या शंकराने कृपा केली ज्याने घटनाही घडवली ज्याने आपली वृत्ती केली प्रसाद दिला अपूर्व या भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे सोन्याचे चिन्हाचे सांगू लागले पत्नीस लोक काय काय म्हणतात मध्ये काय वाटत सर्व सर्व मान्य केले बाळ माझा कल्याणकर जगदासाठी शुभंकर नाव ठेवा शंकर सरस्वतीने सांगितले चांगला मुहूर्त पाहून वर्षाचा दिवस ठरवून नावनिश्चित करून समारंभ ठरवला वर्षासाठी सर्वांचा गावातील स्त्री पुरुषांचा अभंगणी विकास केली सर्व तयारी अगदी समारंभपूर्वक भाष्य केले जमले काही सगळे सोयरे भाविक कागदपत्र आले सर्वांच्या मनी नाव शंकर पित्याच्या मनात शंकर मातेने ठरवले शंकर नाव शंकर ठेवले भाष्य जमलेले भाग्यवान ज्याने सृष्टी केली निर्माण शंकर नाव सर्वांनी ठेवले जग ज्याने निर्माण केले त्यांचे बादशे ठेवले त्यांचे बादले जय जय प्रभू श्री शंकर पाप आमचे भयंकर व्हावे आम्हाला शंकर प्रार्थना करणे बादशे झाले जोरात आनंद केले माता बाळास घेऊन हात मारी शंकर म्हणून बाळ लगेच मान वरती हात राई टाका शंकर म्हणतात चिमणाजीचे हात पाय वर करून ओ सतत करून बाळ पडले आनंदे आपण नाव जे ठेवले बाळास कसं पडले याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावे पत्नी आणि चिमणाजीचा काळ आतापर्यंत अगदी आतापर्यंत दोघे शंकर उपासनेत आता शंकराच्या सानिध्यात उभयताई रंगले तरी शंकराचे कौतुक खेळून आकृती गंधाची दोघे शंकरास खेळले तर मधुर पाण्यात भिजले तर प्रेमाने त्याला झोका देत मंजूर गाणी म्हणून शंकरास गेली केव्हा माता शंकरास गेली केव्हा पिता शंकरास घेऊन उभे राहतात शंकर दर्शन शंकरास घेऊन जावी माता माझी शांत बाजूला झोपली जाई चोपडता कधी नोपडा काढले स्वतः बाळाला करून माता पिता संतोषी येणार आहे जाती शंकरा पाळून वीर बाळाला पाहुणे विविध चाळे दाखवून सर्वात सोडले होऊन असे राजशंकर याप्रमाणे शुभ्रत बाळकृष्ण तो गोत्र समवडी दंके काढून देतो बोल शंकर बोबडे बोल माता पिताचे कानी पडे बोबडे ऐकण्याची सवय झाली माता पिता दृष्टी बोबडे बोल पुत्राचे वाटली लाख मुलाचे अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच एवढ्यासाठी वेदाने व्रत वैद्य आचमनी अशा अशा लोकांच्या संधी कधी काढला पाळणा भाग्यवान ते खरे असत ज्याच्या घरी बाळ राखले बोबडे बोल वेद वाटत त्याच्या चरणात करणार थोडा मोठा झाल्यावर शंकर लवकर आणि स्नान डोक्यावर दृष्ट कोणाची लागू नये इडापिडा बाजू नये नजर कोणाची लागू नये म्हणून माता काय करे तीट लावी गालावरी ओवाळी मीठ मोहरी मिरच्या मिठून टाकी सकले काळा शंकरावरून शंकराला वेळी माता पिता जवळ सकाळी उठे शंकर स्नान करून लवकर भस्म लावे गावाबाहेर जात असे गावाबाहेर आल्यानंतर देते वनश्री सुशोभित देते सर्वत्र असे शांत वृक्षाखाली बसत असे तो वृक्ष कोणता होता कोणाचाही तो माहीत होता हा विवृक्ष शंकराची त्यावेळी नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार कोणता वृक्ष आवडणार
माहीत असे सर्वांना. बिल्ववृक्षाखाली आसन पडलेल्या बिल्वपत्राच्या आसनावर मांडीवर ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास कधी बसे तासन तास कधी बसत शंकर. माता पिता काळजी करीत शंकर मोठे गेला असं तर वनवंशोला ते दमून येती घरात. शंकर घराकडे येत माता पिता घरात बाळा कुठे असतात काळजी आम्हाला वाटते. आई बाबती मुली करू नकोस काळजी मी कुठेही घरात नाही शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून त्रस्त न व्हा माझं उठून मी येईन आता घरातच असते. ऐसे शंकर प्रसन्न माता माता पिता लोके काळजी देतात धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्याच्या बिल्ववृक्षा खाली बसत जाणं लावून निवांत नशिष्य मोठे लोक. वारा झुंजू वाहत बिल्ववृक्षाचे पान गळत ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी. बिल्ववृक्षाच्या तळी धरणी बिल्वपानांच्या आस्ती शंकर बसले ध्यान लावून बिल्वदले शिरावर. दृश्य इतके सुंदर वर्णन करणार कवीच नव्हते पाहणार उणी होती याचीच. जे जे दृश्य पाहत ते काही न सांगत बिल्वदले वायू असत साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना इंद्रपक्षी भेटती नाना त्यांना पाहून लीन झाला शंकर कधीही. इंद्रपक्षी अत्यंत क्रूर त्यांना शंकर वेळ मिळून गरगर निघून जात पशुपती. पशुपती शंकर त्याचे नाव त्याच्यावर गाव घातलं माहिती वाटे पशुधन. जनावरे ओळखीत मनुष्यात मात्र यांना कळतं शिकार जीव विटाळते दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येतं शंकर गावाच्या कीर्तनात चालत येते थांबत. मनोभावे ऐके कीर्तन भजन करी भजनाच्या मुलीला जाता नामस्मरण करीत तो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत सर्व कार्यात रंगून जात नंतर घरी येत असे. शंकराचे वागणे पाहून दोघोचटी दोघे लहान असून धार्मिक वृत्ती केली. खाण्यापिण्याची याचे वय याला कशाची नाही वय याची अरण्यात ध्यानस्थ बसल्या कीर्तना सदर असतो पण कीर्तनात भजन करतो प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक कोटी न मिळत लक्ष याचे वर्णात आणि काही न आवडी. शंकराच्या वागण्याने लोक गेले हो म्हणून दोन विचार करी म्हणे सामान्य बालक नव्हे हा. अंतःपुराच्या लोकांचा हाच विचार चर्चेला सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावचा. कोणी म्हणे हा सामान्य नर कोणी म्हणे अवतार कोणी म्हणे ईश्वर कोणी म्हणे हा शंकर. कोणी म्हणे हा साधकर कोणासे मानवी बुद्धी पलीकडे. लोक प्रभावित एवढे होतं माता पिता सर्व सांगत माता पिता सर्व ऐकता आनंद वाटेल त्यांना. आपल्या पुत्राविषयी ते मत ऐकून लोकांचे हृदय माता पितांचे अभिमान करत असे. सर्व अंतापूर गावाचा शंकर हाच विषय चालता. आता पुढील अध्यायात पुढच्या कथा पाहूया. नमुन महाराज श्री शंकरा वारसे बाळीला हा सारा अध्याय असे दुसरा समाप्त येथे झाला. संत वर्य योगीराज सद्गुरु राजा श्री शंकर बाबा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय तिसरा. श्री सद्गुरु संत वर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. वंदन शंकर महाराज आपल्या सर्व भक्तांचे या चरित्र यज्ञात करून घ्यावे सहभागी. महाराजांविषयी जो यज्ञ केला हा चरित्र यज्ञ करून सोडलेला पाहत चरित्र यज्ञ महती. शंकर महाराज यज्ञ रूप भजता कराल संसार रूप भावनांचे टाकतात उभे यज्ञ होईल प्रज्वलित. बाचे झाले ताटाचा शंकर लीला दाखवित लोक भारावून जात बाळ लीला पाहून. शंकराची व्यवस्था समजत व्यवस्थित त्याची सर्व काळजी घेत सांभाळित प्रेमाने. उणीव त्याला वाचू नये कमी काही पडू नये त्रास त्याला वाटू नये काळजी घेत नेहमी. उपासना शंकराची घरात इकडे शंकरा सांभाळित दिवे चालत चालली अशी शिवभक्ती. शिवाचा अभिषेक करीत शंकरा सांगू घालत शिवास नैवेद्य दाखवित देव घालत शंकरा. इकडे शिव वै प्रसन्न शंकर आनंद माता तेवढ्यात म्हणे शंकर मी आता जातो दूर आज्ञा द्यावी मज लवकर विनंती माता पित्यास. माता पिता गैरवले ब्रह्मांड त्यांना आठवले ते काही न बोलले तेव्हा शंकर म्हणाला आई बाबा दोघे माझी काळजी मुळी करू नका कसलाही लहान आता मी नसे. तुमचे दुःख जाईल संतांमुळे होईल त्यात आनंद झाला सर्व व्यवस्थित होईल. आपणास परवानगी देण्याची विनंती माता पित्याची शंकराने जाणून पुढे माता पिता शंकर तिचा दिवस जात कडक डोळे लागत मोहर येते. पत्नीची अवस्था पाहून चिन्हाची गेला हर्षून दोघे आनंदाने राहिले. शंकर शंकराला आई म्हणे शिवनाने. शंकराने जे सांगितले त्याचप्रमाणे घडून आले. चिन्हाने जुळे झाले दोन पुत्र जन्मले. जन्मोत्सवाचा आनंद घरात अगदी निघाले मोद शंकराची त्याला साधे लोक चकित झाले. बारसे झाले वैभवात लोक अंतःपुराचे जगत करे मागून चिन्हाचे असं लोक म्हणती सर्वही. माता आनंदाने बोलत चिन्हाने सुखात होत शंकर आपला विरोध चिन्हाने म्हणत आज्ञा द्यावी आता मुलगा माहितीला मन संपला ऐश्वर्य कार्य करण्याला जाऊ द्यावे नसते. काही योगायोग असतं म्हणून तिचा संग रडतोय वेळेस माझे कार्य असं सोडा मजला म्हणून. माता पिता कैवले शंकराने त्यास वंदन केले आधी माझे शरण मंदिर नंतर पित्यास. शास्त्र सांगते सर्वांचा आधी मध्य मातेस नंतर करावे पित्याचा गुरु शास्त्राचा असे हा. आधी पित्याचं केले वंदन नंतर मातेस केले नमन दोष
बोलावी देवाची आज्ञा असे शास्त्राची शास्त्रवचन असेच. आधी पूजा केली देवाची नंतर केली गुरुची निष्पत्ता या पूजेची दोष लागे शास्त्री. माता पिता समजून आज्ञा त्यांची मिळून अंतःपुरातून शंकर महाराज निघाले. महाराज आता काळातून उभयनाथा योग करून गुरुला जातात. योग दुःख ओसावले. गुरुग्रह योग खात दोघेच आठवणीचा मणिपूर काढायचा चालला. योग दुःखाचा आला औषध रामबाण काळ निसर्गाची कमाल फार मोठी असेल. जसजसा काळ होत जाईल तसतसे योग दुःख कमी होईल. पुढे तर आठवण बुजून जाईल काळ समोर. जाताना अंतःपुरातून लोक त्यांचे लेखी दर्शन मार्गातील झाडे नमन करती शंकरा. अंतःपुरातून जाताना सर्वांना पाहिले महाराजांना पुढे कुठले लोकांना दिसले नाहीचे शंकर. 3 पावलात त्रिकोणा ज्यांनी टाकले राखून त्यांना शक्य काय अजून अंतराची कल्पना. कोठे अंतापूर नगर कोठे हिमालय शिखर शक्य कसे चालत नाही चालत शक्य पोहोचणे शक्य. परिशंकर महाराज चढून गेले नगरात चालत हिमालयावर गेले. ते निसर्ग सारा पाहायला दिवस मुक्काम केल्यानंतर हिमालय असं त्यांना वाटले. नंतर केदारचे जाऊन 12 वर्षाचे निवास केला. त्या स्थळी गंगा नदी अध्यात्माची, यमुना नदी विज्ञानाची, सरस्वती भक्तीची, त्रिवेणी संगम प्रयाग. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम पवित्र अति या त्या संगमावर त्रिवेणी संगमावर तिन्ही नद्या संगमात महाराज स्पर्श होता. पावन संगम महाराज शिरता पाण्यात तिन्ही नद्यांची दांजर उडवता प्रथम स्पर्श आपला हवा असे तिन्ही नद्यांचे मानस. महाराजांच्या नंतर तिन्ही नद्यांनी संतुष्ट करायचा पाण्याची हालचाल होत पाण्यासाठी असेच. हजारो माणसे संगमावर स्नान करून म्हणती शंकर कोण त्यांना ओळखणार उभा असू शंकर. तीर्थाचे तीर्थत्व वाढावे क्षेत्राचे क्षेत्र चढावे पवित्राचे पवित्र फुलावे म्हणून जाते शंकर. कोणी आपणास पाहू नये कोणी आपणास ओळखू नये कोणास आपण कळू नये योजना त्यांची होतीच. हे नवीन गुरुचा कोण येथे आले कुठून काय येण्याचे कविजन कल्पना कोणा नसेच. तीर्थांना सारा मार्ग गेले रूपमध्ये सर्वत्र महाराजांचा सत्कार जनपणाचा घेत समाचार लोकांचा उद्धार योजना त्यांची होती. महाराज विविध ठिकाणी विकास विविध नावांनी लिहिणाऱ्यांच्या विकास अंतर्ग करण्यात यायची. सातपुडा या भागाचा सुपडा बाबा त्यांना म्हणतात. मध्य प्रदेशात विख्यात गौरी शंकर म्हणून देवीरा बाबा म्हणून ख्यात गुजरात या देशात ग्रामसाहेब त्यांना म्हणते युरोप खंडामध्येच. रहीम बाबा म्हणून ओळखतात त्यांना यवन शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञात होते. कुंवर स्वामी समर्थ म्हणतात ना देशात ख्यात पाश्चात्य देशात सेंट ग्रामसाहेब. पंढरीनाथ पंढरपुरात गंगोधर मोहम्मद खान हरिबाबा मध्य प्रांतात. मद्रासकडे सूर्यमंदिर अशी विविध नावे असतील. प्रत्येक देशात ते राहते सहस्त्र नावे त्यांची. विविध प्रकारच्या देशाच्या विविध नावांचे प्रकारच्या परिसर महाराजांचा करणार कोणा असेल. परमार्थ म्हणजे काय हे उद्धार लोकांचा होण्यास परमार्थ त्यांना कळण्यास भक्तिभाव अंतरी होण्यास लीला करती महाराज. विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत सन्मार्ग लोक सर्वत्र संचार त्यांचा होता. नंतर आले महाराष्ट्रात प्रथम अध्यापन नगरात पौर्णिमा होती. त्या दिवशी अक्कलकोट स्वामींचे चरण अगदी डोळे भरून पाहून त्यांना साष्टांग वंदन करून मी मारले चरणास. दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभाव आले गाठून महाराज गेले नंदून अक्कलकोट झाले. साष्टांग करता नमस्कार अक्कलकोट स्वामी तुषले पार कुठून शंकर महाराज भेटले एकमेकांचा दोघांचे या समर्थांच्या समाधीने त्यांचे बोलणे समर्थांच्या आज्ञेने तेथून निघाले महाराज. सोडून या प्रज्ञापूर गाठले त्यांनी सोलापूर आपल्या नादात तहसील चुरा आले त्याचे चौकात. त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरती शुभ्राय मठ येऊन महादवरीत थांबले. त्या शुभ्राय महाराज मठात मठात जनार्दन बुवा ते असत भगवत भक्त संतले. मठाच्या सभा मंडपात जनार्दन बुवा भजन करीत भजनात अगदी रंगून जात गात शास्त्रोक्त संगीत. त्यावेळी रागधारित भजन त्यांचे चालले असत. जनार्दन बुवा मोठ्या आवाजात राग गाती शंकरा. शंकर राग शंकर ऐकत उभे महाद्वारात उभे राहून ते गजका अल्लक म्हणून जोराने. जनार्दन बुवा भजनात अगदी दलित झाले असत. त्यांच्याकडे भजनापडके पाहू लागले तिकडेच. त्यांना महाद्वारात भगवंत दत्ताचे दिसत दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले बुवांना. रूप अत्यंत मनोहर मनमोहक अति सुंदर आनंद केले बुवा भावास्थ प्रकटी. अष्टसात्विक भाव सरळे त्यावेळी जागृत झाले. मन आनंदाने मोठे अनुभव दिव्य घेतले. काही वेळ अशा जात बुवांनी मनावरती घेतलं लगेच पाहुणी महाराज श्री शंकर घातला साष्टांग नमस्कार आनंद केले जनार्दन बुवा त्यावेळी. जनार्दन बुवांनी धरून हात महाराजांनी नेले. लोक दर्शन घेतले भक्तिभावे घेतले. बुवांनी पाहुणी महाराजांना घेऊन
दाढी मिशा म्हणताना डोक्यावरती केस मारा हात वरती मारा असता असतं नेहमीच. महाराजांनी असं अगदी बालभावात बालकासारखे स्वागत हातवारे असेच. महाराजांच्या निराळ्या बालकाप्रमाणे महाराजांचे बोलणे बालकासमोर मोकळे. महाराजांचे बोल फोकळे सगळ्यांकडे डोळे फोडले माणसांना उघडे महाराजांचे बोलणे. बोल त्यांचे ऐकू येईल परिशब्दांचा उलगडा न होई बोलणे वाऱ्यावरती जाईल बोध न होई मुळीच. चहा सिगारेट आणि खिचडी याची त्यांना विशेष गोडी महाराजांची असेच. अचानक वो महाराज पूजा करणे अगदी सहज हात अक्कलकोट स्वामी सम. दोन्ही हातांच्या बोटाचा अंगठ्या महाराज घालता आठ मोठेली चमकत सोना मुद्रा म्हणायचं. या अंगठ्यामध्ये रत्नेची अडवलेली चमकत असती पहा सगळी अंगठ्यांचे वैशिष्ट्य. महाराज वाढवी दाढी घट्टा डोक्याचा जरीचा बोटपेटा व्यास शोभे सोनगंठा रत्नजडीचा साजा. कधी प्लॅन्ट कधी धोतरा कधी चमत्कार कधी रेशमी पितांबर कधी करते कधी कपडे कधी सदरा घालत कधी उपरणी महाराज अंगावर कधी शाळा कधी उघडे राहत. कधी सर्व वापरत कधी सर्व फेकून देत कधी केव्हा काय करत नियमामध्ये दिसणार. कधी रंगलेली पोशाखात रत्नाजडीचा अलंकार असत महाराज राजशिवाय राजयोगी मान. कधी जात गोवा प्रांतात कधी असत गुजरात येतं कधी राहत केरळात कधी आंध्र प्रदेश कधी कर्नाटकात कधी उत्तर प्रदेशात कधी पाश्चिमात्य देशात कधी महाराष्ट्रात. प्रवास एवढा अचाटा एवढा तुझा अफाटा कधी अगदी मोबाट कसा कधी बोलले. अंग तर वाकडे असे चालत जाणे शक्य नसे एवढे प्रवास केलेचे असे त्याचे त्यांनाच ठाऊक. पण शंकर महाराजांच्या प्रवासात तिसरा अध्याय असा येथे झाला समाजता. संत वैराग्य सद्गुरु राजा श्री शंकर महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय 4. श्री सद्गुरु संत योगीराज शंकर महाराज समर्थ. अतर्क ज्यांची असे किमया सर्वत्र यांचे वसे छाया या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार. विचित्र तुमची दिसे काय अनंत होतं रुग्ण काय तुमचे चरित्र सुगंध काय सुगंध दरवळे निर्मळ. आपल्या चरित्र सुगंधात मन चाले सुगंधित स्फुरण चरित्र लिहिण्या उत्सुक. चरित्र आगाध अतर्क दिव्य गुंतागुंतीची आधी बोलले लिहिणे मानवास असमय करता कविता आपण. आपण मला सुचविता आपणच मला सांगता विवाद स्थळी कौल देता लिहून घेता आपण. महाराजांचे समर्थ चरित्र मला तरी अज्ञान कधी न काही ऐकले नसत पाहिले न कधी महाराज. सोलापूरचे व्यापारी कापड दुकान यांचे वारी स्वातंत्र्य सैनिक ख्यातिकरी देव देशभक्तरे निष्ठा यांची महाराजांची श्रद्धा करी नित्य महाराज यांचे अंतरी ओंकारनाथ बसले. या महात्म्यामुळे वैभवचे चरित्र लिहिण्यास सत्संग या कार्यास प्रवृत्त झाला डोकून गेले. ओंकारनाथांच्या सत्संगात महाराजांचा संघ घडत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात माता टेकूला ही समाधीवर मंदिर शंकर चरित्र सुधारणे सत्व आधार बसणे आहे. माझा आधार प्रत्यक्ष बसणे आधार प्रत्यक्ष आम्ही दोघे एकच साक्ष जाणवेलच घाली. ऐसे वदता महाराजांनी सोलापुरी एवढी महाराजांच वंदन करून ग्रंथ प्रारंभ हा. महाराज सोलापूरला सुश्रांच्या मठात असं एकदा भजन चालले जोरात सारे दंग भजनात. सारे शंकर महाराज रूपपणाचा चमत्कार हा केवढा असतो कोण महाराज कोण भक्त कोणालाही कळेना. महाराज जनार्दन बुवाला म्हणाले अक्कलकोटला जाऊ आपण योग बरा 40 भक्त जगणार. अक्कलकोट स्वामीचे म्हणत ऐकायला समाधी मठात येऊन सारे वंदन करत शंकर महाराज म्हणाले हेच माझे सद्गुरू असत ऐसे म्हणून माता टेकवीचा गुरु शिष्याची भेट होता अपूर्व हा सोहळा. काही दिवस येथे राहून महाराज तेथून निघून त्र्यंबकेश्वरला जाऊन निवांत येथे राहिले. रामभाऊ अक्कलकर महाराजांच्या भक्ताला त्याच्यासाठी मुक्काम तर महाराजांचा असेच. त्र्यंबक आणि शंकर भेट होता खरोखरच वरून गेले त्र्यंबकेश्वर निष्कांत चढांत. शंकर आणि त्र्यंबक हे दोघे असती एक निश्चित पाहून भक्ताची असे. एक दशरथी ब्राह्मण महाराजांचे दोन चरण म्हणे मी तुला शरण प्रसाद द्यावा नमस्कार. महाराज म्हणे ब्राह्मणाला मी प्रसाद देतो तुला तू काढणार नाही मग कशाला तुला दूध प्रसाद. ब्राह्मण म्हणे निश्चय करून प्रसाद पाहिजे कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला. आनंदाने ब्राह्मण जातो घरी जाऊन पुढे उभे करतो कोंडीची 4 अंडी तिसरं ब्राह्मण म्हणे पडत. मी भिक्षुक वैदिक पवित्र प्रसाद पक्षा पवित्र फेकून पिळ्या मात्र सजीव स्नान करीत असे. तेवढ्या टाकावर येऊन म्हणती शास्त्री बाबा देतो यावेळी लोक असले स्नान 54 दिवस म्हणे तुमच्या महाराजांचा प्रसाद कोंबडीच्या 4 फेकून पिळ्या म्हणून सजीव स्नान आहे. ब्राह्मण म्हणती अक्कलकर कोटे प्रसाद दावा सत्वर दोघे गेले उघड्या कामाला होते आंबे 4. ब्राह्मण अगदी ओशाळा बघता प्रकार पश्चाताप करायला लोटांगण म्हणून टाकते. आंब्याची अंडी होतं अंड्याचे आंबे बनाचं चमत्कारी अपूर्व होतं महाराजांचे वैशिष्ट्य. ऐसे अनंत चमत्कार महाराजांनी केले फार चकित होऊन सुरुवात नंतर सोडले त्र्यंबकेश्वर पुण्यात आले महाराज शंकर भक्तजन नारायणाने पुण्यात महत्व लावले. अनेक गावांना पुण्याहून महाराज आले जाऊन परी काय मास्तराचे सांगली नाही त्याच्या पुण्यात कष्ट भागात एक विजयी यवनी बाबाचे नाव असे हजरत बाबाजांनी. महाराज कोण आहे ओळखले बाई महाराज म्हणे आई प्रत्यक्ष आलेला होरे ही शिकवायला राहायची.
सलाम करी सदोदित तिच्या ग्रहावर काही दिवस दर्शनात महाराज ते आनंदी. 1935 साली प्राध्यापक भालचंद्र देव यांनी प्रश्न केला आपले वय किती महाराजांना विचारला. मी 150 वर्षाचा असून दुसऱ्या पेशव्याच्या हातून दक्षिणा घेतली गोंधळ करून शनिवार वाड्यामध्येच. ऐसे महाराज उत्तर देत काही महाराज सांगत आमचे वास्तव्य खानदेशात गोवा स्वामी म्हणून. माझे मूळ नाव गौरीशंकर राजाधिराज म्हणून गोरा. आमचे समाधी मंदिर वाघोड्यात असायचं. पुण्याहून गेले नगरला. तेथून पुण्यक्षेत्र मढीला नाथांच्या पुण्यसमाधीला वंदन केले सर्वांनी. कित्येक वर्षांची जुनी शांत महाराज जेव्हा अल्लग म्हणत तेव्हा आपापली दिनपेटत चकित झाले सर्व. प्रज्वलित केली तेथील तुम्ही साधेचे महत्त्वपूर्ण महाराज सर्वांना सांगत. एल्लूबाई माने सुकेत प्रसिद्ध गायिका असत त्यांच्या चांगल्या श्रीमंत महारावी होत्या. एकदा नरसे वाढीत त्यांची महाराजांची गाठ पडत फार उत्तम या गातात महाराजांना समजले. महाराजांनी एल्लूबाई सांगितले गावाचा सुरुवात केली. शिवास आवडे संगीत गाणे ऐकून महाराज डोलत एल्लूबाई प्रसन्न आशीर्वाद देते. एल्लूबाई आनंदीत आशीर्वाद ऐकून पुन्हा त्यांच्या वाड्यात महाराज गेले एकदा. एल्लूबाई एकाच सांगत होते कृष्ण वेदेस कृष्ण काय चमत्कार झाला. महाराज गुरुगुरु रांगता परी प्रत्यक्ष कृष्ण दिसत एल्लूबाई चकित होते चमत्कार सारे पाहतील. एल्लूबाईची भावना इच्छा म्हणून महाराज आले. कृष्ण जसे पाणीला उदाहरण गाव सोलापूर शुभ्राय मठात बाबा चक्क दर्शना येत त्यांना महाराज कार्तिक एकादशीच्या दिवस महाराज बालगंधर्व असत. बालगंधर्व कृष्ण पांडुरंगाचे दर्शन बाकी असं एवढा अभंग रंगला. तोच महाराज उभे राहत सर्व पांडुरंगा दिसत प्रत्यक्षानुभूती सर्व आहेत धन्यता वाटे सर्वांचं. गंधर्व नाटक म्हणजे महाराज पंडित ओळखत एकदा महाराज पाहण्यात गंधर्वाचे नाटक. बालगंधर्वाचा मस्त आवाज अगदी काम न देता नाटकाची तर वेळ होत तिकीट विक्री झाली. औषधे घेतली आणि नवसे पुढे ते नाटकाचा बदलावा पर्यंत पाळी. करता महाराज तत्काळ गेले. बालगंधर्वाजवळ आपल्या मुखातील विडा सकळ गंधर्वामुखी काढला. महाराजांचा प्रसाद असला म्हणून बालगंधर्व विडा काढत लगेच आश्चर्य पाहत आवाज सुटला संपूर्ण. त्या दिवशीचे नाटक प्रेक्षकांनी शंकरलीला अशी. बालगंधर्व एकदिन आपले सहकारी घेऊन गाणगापुरी दर्शन देते सर्वांनी. स्टेशनवर आले. संध्याकाळी कळले गाडी. उद्या सकाळी उपाशीच होती. सर्व मंडळी हालेकडे येत नव्हते. भुकेने सारे व्याकुळे उपाशी सर्व झोपले. रात्री एकाने त्यांना उपाशी होता. गरम पुरी भाजी तयार उठले सारे सत्वर. कांदी पुरी भाजी पोटभर केलेलं जेवण आले. हॉटेलवाला म्हणे काही नाही पीठ उद्या आणि सारे चकित होणे एकमेकास म्हणतात. काही त्याचे नसून हॉटेल आले कसे होऊन उद्या सांगून हॉटेलवाला गेले. सकाळी पदातून हॉटेल तेथे मुली गेले. महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणते गंधर्वाला रात्रीच्या बिल द्यायला जबाबले सर्व. कोण होता हॉटेलवाला? रात्री कोणी गेले महाराजांची दिली आहे. गंधर्व म्हणाले बिल किती? महाराज बदले मी सांगितले जरूर देईल महाराज. महाराज बदले प्रतिगुरुवार करा शास्त्रोक्त संगीत भजन. महाराजांनी ब्राह्मण संगीत भजन चालले. एकदा महाशिवरात्रीला पुणे मेंढळे वाड्याचं भजन कीर्तन झाल्याचं गर्दी फार झाली. महाराज असून म्हणत आज महाशिवरात्रीला मंदिर एकदा कसे पाहू लागले. महाराजांचा रंगबद्ध नीलवर्ण महाराज प्रत्येक दिवसात महाशिवरात्र ठरली. वेद सर्वांनी शिवावर वावली मस्तकी चरणावर दर्शन घेतले. सत्वर धन्यता वाटे सर्वांचं. महाराजांना अन्नपूर्णा प्रसन्न आधी पाहणा नवे होती. महाराजांच्या आज्ञेत डॉक्टर हरी त्र्यंबक महाराज सांगत. धान्य डाळ तांदूळ गहू प्रत्येक 500 महाराजांच्या पुट्टीवरून डॉक्टर केले. धान्य घेऊन आज जात महाराज खोली बंद करत पुन्हा येऊन महाराज सांगत. एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करत. पूजा करून बाहेर सर्व उत्सवाच्या शेवटच्या दिवशी 5,000 माणसे जेवण तृप्त आमची झाली. 500 शंकरलीला अपूर्वी. महाराज असता कुशीला सांगत कथा पूर्वकात म्हणाले मी औषध नाटकाची पडदे होते. मी फार वर्षापूर्वी तमाशा सोहळ्याचे काम करी. चिऱ्या बाळाचा वक्त त्या दिनी शंकराची आज्ञा होता. मी उडवले चिऱ्याचे नक्कीच सांगितले तसे मी केले. तरी यात चुकले काय गडबड लोकांनी करून सद्गुरूंचे स्मरण केले. तीर्थमला घेऊन स्वामी आले. संतनी मंत्र बदलले. मुलगा उठून बसला. गडगडाट टाळ्यांचा झाला. मी सोडून तमाशाला पळून गेलो. त्या क्षणी माझ्या मागे लागले स्वामी. नदी तीरावर पडलो मी. तेव्हा माझा नदी स्वामी शंकर माझ्या ऐकते. नको तू माया झाला तर तुझे पाय वाकडे असतात म्हणून लोक तुझा तमाशाचा उपयोग करून घेतात. जगाच्या या तमाशाला दाखवायचे सत्य जे असते हे तुझे कार्य असते. अवतार आहे तुझा त्यासाठी. दुसरी कथा महाराजांसाठी वेगाचे 4 गोळे झाले. अगदी सारी गावले स्वामींचे स्मरण केले. स्वामी आणि त्यांनी हाती चक्र घेऊन 4 गोळे काढले. अष्टावक्र झालो मी. ऐसे महाराज सांगत आपल्या गुरुव्रतांचा आपण काय केले असं
एक प्रचंड उभे पुढे राहावे. मंदिरामध्ये ओवाळून महाराजांहून समर्थ भक्त मध्ये येता जाता ओवाळीत थांबे. थोड्या वेळाने महाराजांचं सारे सांगतील कळायचे भवानी मातेच्या दर्शना आपण आता जाऊया. सर्वांना महाराज म्हणले देवी काय फक्त मंदिरात येते काय देवी नसेल येतेच घ्या दर्शन. महाराजांना प्रत्यक्ष दर्शन तुळजाभवानी देवीचे. सर्वांनी दर्शन घेतले. भक्त अगदी आनंदाने सालंकृत दर्शन घेतले जगन्माऊली मातेचे. पुन्हा दर्शन असता घेतले देवीच्या ठिकाणी महाराज दिसत तत्वसी सारे भक्त अधिकार त्याचा पाहुणा. येथे काय देवी नसते येथे काय दर्शन. महाराजांनी आपले शब्द दाखवले. शंकर महाराजांच्या चरणी आनंदाने चौथा अध्याय या ठिकाणी पूर्ण असे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री सद्गुरु शंकर महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय 5. श्री सद्गुरु संत योगीराज शंकर महाराज समर्थ. शंकर महाराजांचे चरण ऐकून पावले पंचप्राण जे सौख्याचे असती खान वंदन त्यांना असे होईल. वंदन करा महाराजांना आनंद होई अपार म्हणा. महाराजांचे गुण गाता भरून येते शरीर. एकदा भक्ताच्या समोर महाराज बसलेले असताना आरडाओरडा गोंधळ होता शेजारी लोकांचा. एक मोठा नाग निघत त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला तर महाराज तेथे जाऊन चक्रवर्तीला नागतो. महाराज त्याच्या अवरोधात नाग पाय सुलका घालत वेगाने पडापडात नाग पुसू लागला. महाराजांनी पण्यावरून प्रेमाने हात फिरवून नागराज शांत व्हावे म्हणून कोणी त्याला सांगितले. नागराज अगदी शांत होतं. पायाचा विटा काढत मानेने त्याला वंदन करत कोण हे त्यांनी ओळखले. हातात घेऊन नागराज अरण्यात गेले. महाराज शंकराला दिले साथ देवी तिला सोडून पाठलागावचा मला सुद्धा शक्तीच्या त्याला मस्ती चढत अनेक गावात दुःखाचा झाला बोला करताना मला होता हनुमान हत्ती. महाराज अचानक येते येते बसती त्याच्या खांद्यावरती मला घामाघूम होतं. महाराजांच्या उद्याने दमचकतेची होऊन रडकुंडी सारखी येऊन शरण आला महाराज. महाराज उतरले खांद्यावर मला धरले त्याची चरण म्हणून आवली मान आश्चर्य बोलले वाटे. तुला कुस्ती कंटाळाचा मार्ग एक सांगतो का जेवण द्यावे. आता थोडी पिठवली सर्वात जेवणात बोलावले. काही समजून त्याची बोली ठरवली. महाराज म्हणाले मला मी राजकेशाला जेवणा बोला सर्वांना आमंत्रिले गावास. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदळाची खिचडी करून अन्नपूर्णेची पूजा करून अंतिम पाणी वाटावं. पंक्तीवर पंक्ती बसत महाराजांचे जेवण सारा गाव उरत होतं फक्त शेरभर खिचडी. पुढे काही ठरवली खांद्यावरून मला विजय मिळवून कधी निघाली. अक्कलकोट महाराज शंकर महाराज उभे असेल तर मला पाहता येत हवं तर पाय धरले घट्ट असत. मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांचे सर्व गजबापर्यंत जोरदार मिळवून काढले. एकदा महाराज पुण्यात होते. एका भक्ताच्या घरात 13 पत्रे लोकांच्या हातात पुष्पगंधी दिली जात. दूरदूरच्या ठिकाणी काही विविध उत्सव चालले असून उत्सवात महाराज हजर असून पत्रे वाचून दाखवली. महाराजांनी ठिकाणी वाचली मंडळी अगदी तत्काली असू लागले. महाराज 13 ठिकाणी महाराज असतो. महाराज पुण्यात येथे एकाच्या वेळी सर्व रस्त्याची चिठी सर्वांस. एकदा नगरून पातळीचा महाराज पायी चालत जात मंदिरामध्ये रस्त्याच्या बुद्धेश्वराला थांबतो. जमिनीवर हात टेकून मोठ्याने हल्ला करून जमिनीत निवृत्त करून महाराजांची पिंड झाली. पिंडवरती काढून महाराजांच्या पूजा करून महाराजांनी पिंड काढली म्हणून शंकरेश्वर द्या. भव्य मंदिर त्या ठिकाणी आज उभे राहिले असून शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देत असे. महाराष्ट्राच्या दरबारात वाल्मिकी ऋषीचे स्थान असतं. मच्छिंद्र गोरक्षनाथ समाधी त्यांच्या येतेच. भगवान शंकर येथे येतं कायम तेथेच राहतं. म्हातारा त्यांना म्हणतं हे सिद्धेश्वर असेल. कानिपनाथ राहतं. कानिपनाथ महापुरी येते त्या गावात. याच पुण्यक्षेत्रात बऱ्याच वर्षांची दोन्ही शांत अलग म्हणून गेली प्रयुक्त चौथ्या अध्यायात खान साहेब पुण्यात त्यांचे मन नेहमी अशांत मुंबईचे मूळ त्यांना देत महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणते अरे खान तू आहेस का खरा मुसलमान पडतोस का नमाज प्रतिदिन गुरु केला आहेस का. एवढे बोलून महाराजांनी नमाजाची बारकाई उभीने समजावून उत्तम रीतीने यवनांना जे मागितलं. महाराजांच्या दर्शनाने खान साहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे गेले म्हणून गुरु केला महाराज. महाराज म्हणते कोणत्याही कृतीला जो मानत नाही त्याचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला. तोच नमाजी असे खरा. नमाजी म्हणजे न मानणारा अल्लाशी एकरूप होणारा खरा इस्लामी तोच हो. इस्लाम धर्माचा अर्थ शांती मोहम्मद पैगंबर प्रार्थना करी शांतीचा मार्ग दाखवा म्हणून नित्य प्रार्थित परमेश्वर. पैगंबरांचा उपदेश कोणालाही मारू नका. चोरी कोणाची करू नका. सत्य धर्म पाळावा. 7 आणि पाकर उदयात असले तरी वंचित असीम श्रद्धा असावी नित्य परमेश्वराबद्दल प्रेम आहे. करा कुठला सद्गुणांचा करासारखा इस्लाम धर्म सांगतो. महाराजांचा मुसलमान विचार शिक्षकाला समाधान करते सर्वांचे. निरंजन महाराज पुण्यतिथीचा महाराज हैदराबादचे लोक महाराज हैदराबादचे प्रख्यात बळजी बापू महाराज संत श्रेष्ठ त्यांच्या प्रख्यात वासुदेव भागवत सत्ता करण्याचा अनेक महान त्यांना समस्त बळजी
बडजी बापू खुश होत शंकराचार्य पत्रिकेचा समारंभ पूर्ण होता. या बडजी बापूस महाराज होता मार्गदर्शन आशीर्वाद बापूच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती झाली. पुण्याजवळील बोरे इथं रामयमाचा सोहळा देखील जात गती भक्तांची रामाच्या देवता चालत धर्माची वेळ जवळ महाराज वेळ झाली धर्माची. महाराज हे सारे भक्त महाराज दर्शन घेती सारे भक्त दर्शन घेतात. पुन्हा शंकर महाराज स्वयं पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव महाराजांच्या महाराज कोणता घ्यायचा ग्रंथ कोणते आता तो ग्रंथ घेता उडते पार उडत महाराज देवाला सांगत आवाजा पाहते देव शंका त्यांच्या मनात जी माहिती त्यांना हवी असं तो मजूर पाहणार. जिथे देव झाल्याचे तिथं महाराजांचं मन काय होतं शंकराने विचारला उत्तर मिळतं नका काय म्हणा. सच विज्ञान मेहता त्याचे वास्तव्य असून विद्वान विचारते. 1944 साली रचना असे म्हणत मोठे सात्विक मेहता पाश्चात्य पर्वत तंत्रज्ञानाचा अभ्यास समोसाट्यांचा प्रवचन व्याख्यान यांचा नाव त्यांचा टाकायचं. दर्शन साधू संतांची दर्शन सकल देवांची सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. प्रत्येक अंतर्म केला पार कधी म्हणा चिंतेचा भाग कधी भेटेल जगतदार म्हणून रावसाहेब मेंढळे